नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर MHBEd CET याचा निकाल काल प्रसिद्ध झाला आणि उमेदवारांना त्यांचे स्कोर कार्ड लॉग इन टॅबमध्ये उपलब्ध झालेले आहेत। तर या स्कोर कार्डमध्ये गुण देण्यात आले नाही आहेत, पर्सेंटाइल देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या स्कोर कार्डचा वापर आता तुम्हाला कॅप प्रोसेस करता करायचा आहे। तर कॅप प्रोसेस येत्या 15 दिवसांमध्ये सुरू होईल। तर ही कॅप प्रोसेस कशी असते तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर कॅप प्रोसेस करता MHT CET अंतर्गत एक वेगळं पोर्टल नव्याने निर्माण करण्यात येतं आणि कॅप्स प्रोसेस म्हणजे जी कॅप राऊंड असतात तर याकरता सर्वप्रथम कॉलेज नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे BEd कॉलेजेस आहेत तर यांना नोंदणीसाठी जी वेबसाईट आहे ती उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला CET पोर्टलवरती जसं रजिस्ट्रेशन करावं लागलं तशाच प्रकारे BEd कॅप प्रोसेस करता जी वेबसाईट असते किंवा लिंक असेल त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नव्याने अर्ज देखील भरायचा असतो। तर या अर्जामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील करायचं असतं। 10वी 12वी त्यानंतर आवश्यक जी कागदपत्रे आहेत, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, तर ह्या आवश्यक कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन तुम्हाला ऑनलाईनरित्या आतापर्यंत ऑनलाईनरित्या करायचं होतं। यावर्षी पद्धत बदलते का हे कॅप प्रोसेस सुरू झाल्यानंतरच आपल्याला समजणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेस सुरू होते। तर यापूर्वी एक मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते। संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्डिडेट जेवढे अर्ज करतील तर यांची एकत्रित मेरिट लिस्ट कॅप प्रोसेस करता प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतरच कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 तर अशा प्रकारचे कॅप राऊंड सुरू होतात आणि यातूनच प्रत्येक कॉलेजेसमध्ये ॲडमिशन जी प्रोसेस आहे ही सुरू केली जाते। तर अशा प्रकारे कॅप राऊंडमध्ये पहिला कॅप राऊंड झाल्यानंतर आठवडाभरामध्ये ज्यांना कॉलेजेस मिळेल त्यांना ॲडमिशन घ्यायचं असतं आणि याचबरोबर तुम्हाला जर पहिल्या कॅप राऊंडमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही ते देखील कॉलेजेस होल्डवर ठेवून दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये देखील प्रवेश करू शकता। तर याच संदर्भात संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिले जातील। साधारणतः पुढच्या 2 आठवड्यामध्ये सदरची कॅप प्रोसेस करता जी वेबसाईट आहे किंवा कॉलेज नोंदणी आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे MHBEd CET संदर्भात जी कॅप प्रोसेस आहे अगदी ॲडमिशन होईपर्यंतची सर्व माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील। त्यामुळे तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असतील तर आपल्या चॅनलवरती नक्की विचारा। व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही विचारू शकता। तर यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल। त्यामुळे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।